Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. ॲज यू नो आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे PYQs प्रॅक्टिस करत आहोत. जे काही MPSCच्या एक्झामिनेशनमध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण वन बाय वन रोज प्रॅक्टिस करत आहोत सो दॅट तुमचे एक्झामिनेशनपर्यंत तुमची तितकी प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुम्हाला पेनही उचलण्याची गरज नाही पडली पाहिजे. इतके फॉर्म्युले तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लर्न झाले पाहिजे आणि तुमची प्रॅक्टिसही तितकीच झाली पाहिजे. हेच या सिरीजचा उद्देश आहे. सो आज याचा 7th पार्ट आहे आणि आय होप तुम्हाला हाही पार्ट नक्कीच समजेल. ओके, जर तुम्हाला आपले लेक्चर्स जे काही आहेत ते समजत असतील आणि आवडत असतील तर नक्की व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला जे काही शिकवतोय आपण ते समजते की नाही. जर नाही नसेल समजत तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो लेट अस मूव्ह अहेड टू टुडेज लेक्चर. सगळ्यात पहिला प्रश्न बघा काय आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेला आहे जसं की 13/100. आता खाली बघा डिनॉमिनेटरमध्ये कसे आहेत 100 आणि 10 वाले आहेत सगळे. 37/10 प्लस 23/10 आणि डॉट डॉट डॉट. म्हणजेच कधीही डिनॉमिनेटरमध्ये म्हणजेच खाली जेव्हा कधीही 10, 100, 1000 असं येतं तर आपण त्याला पॉईंट टाकू शकतो. म्हणजेच काय, माझा बोलण्याचा उद्देश हा आहे. सॉरी, माझं लाईन जस्ट अ सेकंड. या म्हणजेच जर मी असं 472 असं लिहिते आणि डिवाइड बाय 1000 किंवा डिवाइड बाय 100 ह्याला लिहिते. सो इथे किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. बरोबर, 2 शून्य आहेत इथे. सो मी काय करणार, 2 नंबरच्या आधी ह्याला डेसिमल लावणार. 4.72 म्हणजेच 1 आणि 2 हे 2 नंबर डेसिमल नंतर. कळलं? सपोज मी लिहिलं 6217 डिवाइड बाय 10. आता इथे झिरो किती आहे? एकच झिरो आहे. सो आपण काय करणार, मागून एकच नंबर पकडणार आणि एक नंबर सोडून आपण डेसिमल देणार. आता इथे एकच नंबर सोडून. सो दिस इज अ टेक्निक. जेव्हा कधीही 100, 10, 1000 जे काही झिरोवाले नंबर आहेत ते खाली असतील, डिनॉमिनेटरमध्ये असतील तर आपण त्याला तसं पॉईंटमध्ये लिहू शकतो. राईट. सो आता 13/100 आहे म्हणजेच 2 झिरो आहेत तर आपण काय करणार, 0.13 लिहिणार. म्हणजेच 13 डॉट नंतर 2 डिजिट असले पाहिजे बिकॉज इथे 2 शून्य आहे. प्लस आता 37 आहे. आता 10ला किती आहे? एकच शून्य आहे. याचाच अर्थ आपण डेसिमलच्या आधी किती नंबर सोडणार, डेसिमल नंतर किती नंबर सोडणार आहोत? एकच, बिकॉज एकच झिरो आहे. एकच झिरो आहे म्हणून एकच डिजिटच्या आधी डेसिमल लावलेला आहे. डेसिमल म्हणजेच पॉईंट. ओके, आता इथे काय आहे? परत 10 आहे. राईट. सो 10 आहे याचा अर्थ परत एकच डिजिटच्या आधी आपल्याला तो डेसिमल पॉईंट लावायचा आहे. आता याच्या पुढे काय करायचं आहे? याच्या पुढे आपल्याला ऍडिशन करायचं आहे. सो डेसिमलचं ऍडिशन आपण कसं करतो की मी ऑलरेडी तुम्हाला परवाही सांगितलेलं होतं एका लेक्चरमध्ये, आय गेस 4th की 5th पार्टमध्ये आपण हे प्रॅक्टिस केलं होतं. जे काही डेसिमल असतात ते आपण कसं ऍड करतो इज दॅट डेसिमलच्याच खाली बरोबर डेसिमल आला पाहिजे. म्हणजेच आता 0.13 आहे. राईट. सो ह्या पॉईंटच्याच खाली जो पुढचा पॉईंट आहे तो आला पाहिजे. पुढचा नंबर काय आहे? 3.7. सो काही मुलं काय लिहितील, 0.13 असेल तर 3.7 असं लिहितील. तर हे काय होणार आहे? हे चुकीचं होणार आहे. आपल्याला पॉईंटच्या खालीच हा जो पॉईंट आहे तो लिहायचा असतो. राईट. सो इथे हा जो पॉईंट आहे तो त्याच्याच खाली बरोबर आला पाहिजे. नेक्स्ट काय आहे? 2.3. म्हणजेच मी ह्या डॉटच्याच खाली इथे लिहिणार, डेसिमलच्याच खाली डेसिमल लिहिणार आणि आपल्याला ह्याला आता ऍड करायचं आहे. आता इथे बघा काहीच नंबर नाही तर आपण 0 ही लावू शकतो. सो 3 + 0 इज 3, 7 + 3 10 आणि हा आहे 11. सो 1 कॅरी येणार इथे आणि इथे करणार 6 आणि इथे याच्या खाली डॉटच्या खालीच डॉट आला पाहिजे म्हणून इथे हा डॉट येणार. ओके, सो दिस इज हाऊ वी डू द ऍडिशन ऑफ द डेसिमल पॉईंट. जो डेसिमल आहे तो एका नंबरचा जर इथे असेल तर त्याच्याच खाली जो दुसरा नंबर आहे तो डेसिमल खालीच आला पाहिजे त्याच्या, असं आपण याचं ऍडिशन करतो. ओके, सो आपलं उत्तर काय आलेलं आहे? याचं उत्तर आलेलं आहे 6.13. ओके, याचं उत्तर काय आलंय? 6.13. सो हा STI प्रिलिम्स 2011चा क्वेश्चन होता. ओके, खूप जास्त इझी होता. जो काही नंबर दिला असेल त्याच्या खाली जर 100, 10, 1000, 10,000 जे काही असेल, जितके झिरो असतील त्याच्या आधी तेवढे आपण डेसिमल शिफ्ट करणार आहोत. तसंच इथे केलेलं आहे. जेवढा झिरो आहे त्याच्या आधी तितके डेसिमल शिफ्ट केलेले आहेत आणि त्याचं ऍडिशन आपण कसं केलं, डेसिमलच्याच खाली डेसिमल आले पाहिजे असं आपण ऍडिशन करायचं आहे. आणि जेव्हा आपण असं ऍडिशन करतो तर नंबर काय तो 6.13 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सो हे जेव्हा टिक करताना ना थोडंसं लक्ष देऊन टिक करायचं आहे बिकॉज इथे ना कन्फ्युजन होऊ शकतो. सगळ्यामध्ये त्यांनी डेसिमल दिलेलं आहे, इथे पण आहे. इथे हे नंबर्स काय बघा सिमिलरच आहेत ना, फक्त जे डॉटचं आहे जो डेसिमल आहे की ती नंबर
मागे सोडलेले आहेत, त्याचाच फक्त डिफरन्स आहे. कधी कधी आपण हे जे क्वेश्चन्स आन्सर टिक करत असतो, भले आपलं उत्तर बरोबर आलं असेल, पण आपण काय करतो, आन्सर टिक करताना आपण हे चुकीचं आन्सर हे टिक करू शकतो, राईट. म्हणून नीट व्यवस्थित लक्ष देऊन उत्तर टिक करा. ओके, म्हणजेच मार्क करा. सो दिस वॉज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. पहिला प्रश्न सोपा होता. आता दुसरा प्रश्न बघूयात, जो महाराष्ट्र टीईटी 2021चा प्रश्न आहे, म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टचा आहे. सो प्रश्न असा आहे, एका संख्योस 15, 11 आणि 12 ह्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालील पर्यायांपैकी कोणती? आता इथे काय दिलंय, 3 दिलेत. आता कधीही 3 मध्ये जेव्हा असे प्रश्न असतात की तिन्ही बेल एकत्र चालू केले तर ते परत एकदा कधी वाचतील, किंवा तिन्ही जर एकाला भाग जात असेल तर त्याचे 4 उरले, किंवा असं जेव्हा प्रश्न येतात, तर ऑलवेज कीप इन माइंड की आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन करायचं आहे. आणि प्राईम फॅक्टरायझेशन आपण पार्ट 5-6 मध्ये पण शिकलोय की काय असतं. ओके, सगळ्यात पहिला प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे काय, त्याचे प्राईमचे फॅक्टर्स काढणे, म्हणजेच 5, 11 आणि 12 याचा लसावी काढायचा आहे, आपल्याला एलसीएम काढायचा आहे. तो आपण कसा काढतो, तर ह्या टेक्निकने आपण काढतो. सगळ्यात पहिला मी तिन्ही नंबर्स घेतलेले आहेत, 5, 11 आणि 12. आता ह्याचे काय करायचं, तर आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढायचे आहेत. सो 5, 11 आणि 12 ह्यामधला कॉमन फॅक्टर काय आहे, 15 आहे. हा, दिस इज 15. सो इट इज 15, 11 अँड 12. सो इथे 15 आणि 12 का आहेत, दोघे एका टेबलमध्ये येतात, दॅट इज 3च्या वाड्यामध्ये. सो 3 5 जा 15 मी लिहिणार इथे. 11 नाही आहेत, मग मी 11 तसाच लिहिणार. आणि 12, 3 4 जा 12. आता बघा इथे 2, इथे हा 2च्या टेबलमध्ये येऊ शकतो, राईट. सो 2 2 जा 4 आणि हा 11 तसाच राहणार, बिकॉज 11 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही आणि 5 पण येत नाही, राईट. सो येस, सो हे आलेले आहेत आपले प्राईम नंबर्स. तो आपले प्राईम नंबर्स आता आपल्याला एलसीएम काढायचा आहे. सो एलसीएम काय आहे, एलसीएम ऑफ 15, 11 आणि 12 काय आलेला आहे, 3 × 2 × 5 × 11 × 2. हे सगळे नंबर जे बाजूला आहेत ते घ्यायचे आहेत, ते प्राईम नंबर्स आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. सो सगळ्यात पहिला 2 किती आहे, 2 वेळा आहे, 2 × 2 × 3 एकदा आहे, देन 5 आहे आणि मग 11 आहे. सो आता ह्याला मल्टिप्लाय करा, काय येतं, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60 आणि 60 × 11 660. सो एलसीएम काय आलं आपलं, 660. याचा लसावी आलं, म्हणजेच एलसीएम, राईट. सो ह्याचा लसावी काय आला, 5, 11 आणि 12चा लसावी आला 660. आता आपण हे चेक करूयात, हा जो नंबर आहे तोच हा आहे की नाही, म्हणजे तो प्रश्नामध्ये विचारलेला नंबर जो आहे तोच आहे की नाही. बिकॉज आपल्याला दिलंय की जेव्हा हा नंबर एका नंबरनी भाग जातो, तर तो जो नंबर आहे त्याच्यापेक्षाही 4 उरते, त्याच्यामधूनही 4 उरते. सो 660 मधून आपण 4 मायनस करू, बिकॉज एक्सक्यूज मी 4 उरते, म्हणजेच आपल्याला 4 उरवायचे आहेत. आता भाग गेल्यावर काय, 4 उरते, म्हणजेच आपल्याला 4 इथे जोडायचे आहेत, राईट. बिकॉज 664 आणायचं आहे ते आपल्याला. जेव्हा भाग दिल्यावर काय होतं, 4 उरत आहेत म्हटल्यावर आपल्याला इथे 660ला 4 जोडून बघायचं आहे, दॅट इज 664 हे आपलं आन्सर येतं. तर 664 हे आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, नाही आहे. आणि 660 हे उत्तर नाही आहे, बिकॉज त्याच्या पुढचा पण स्टेटमेंट दिलेला आहे की ह्याच्यामध्ये 4 उरते पण आहे. सो म्हणून आपल्याला तो 4 जोडायचा आहे, बिकॉज जेव्हा आपण भाग देतो तर तो 4 राहतो, ह्याचाच अर्थ ते मेन नंबर मध्ये तो 4 ऍड करायचा आहे. ओके, सो इथे जेव्हा आपण 4 ऍड करतो 660 मध्ये, तो 664 हा नंबर आपल्याला मिळतो, तर तो ऑप्शन मध्ये नाही आहे. सो आपण काय करणार, आता ह्याचं जे गुणाकार करून आपण बघणार की दुसरे नंबर आहेत का. सो 660चा मल्टिपल म्हणजे 660ला आपण 2 नी मल्टिप्लाय करूया. काय येतं, 660ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 1320. आता हा आहे का, ह्याच्यामधून 4 परत प्लस करा, म्हणजेच काय येईल, ह्याच्यामध्ये 4 प्लस केल्यावर काय येईल, 1320 1324 येईल. तर हा आहे का ऑप्शन मध्ये, हाही नाही आहे ऑप्शन मध्ये, बघा इथे नाहीये. तर आपण काय करू, आता 660ला 3 नी मल्टिप्लाय करून बघू. ओके, 1980 हे आलेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये आपण 4 प्लस करून बघू. 1980 प्लस 4, कारण 4 उरत आहे असं दिलंय ना प्रश्नामध्ये. सो आन्सर काय आहे 1984. तर हा आहे का प्रश्नामध्ये क्वेश्चन ऑप्शन्स मध्ये? हो आहे 1984. सो आपलं उत्तर काय आहे 1984. सगळ्यात आपण काय केलं, तिन्ही नंबरनी भाग जाणारा जो नंबर आहे तो आपल्याला शोधायचा होता. सो तो आपण कसा शोधणार, तर तो आपण लसावी काढणार आणि मग आपण काय करणार, त्याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि लसावी काढणार. सो लसावी काढल्यावर आपल्याला 660 उत्तर आलेलं आहे. पण प्रश्नामध्ये असं दिलं की त्याच्यामधूनही भाग केल्यावर 4 उरते. याचाच अर्थ आपल्याला 4 काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. सो या 660 मध्ये आपण 4 प्लस केलं, आपल्या 664 हे उत्तर मिळालं. पण इथे ऑप्शन मध्ये 664 हे नाही आहे. म्हणजेच काय आहे, 660चं हे मल्टिपल असेल. 2नी मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 1320 आणि त्याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर काय येतं 1324, जो ऑप्शन मध्ये नाही आहे. म्हणून आपण 660ला 3नी मल्टिप्लाय करायचं, तर उत्तर काय येतं 1980 आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 4 हा ऍड करायचा आहे, मग आपल्याला उत्तर येतं 1984 आणि हा ऑप्शन मध्ये आहे. सो हा बरोबर उत्तर आहे. ओके. सो असं जेव्हा 660 वगैरे तुम्हाला 664 वगैरे असं उत्तर मिळत असेल तर चेक करा की ते ऑप्शन मध्ये आहे की नाही, आणि जर ते ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला त्याला गुणा करावा लागेल 2नी, 3नी, 4नी, त्याचे मल्टिपल फाइंड आउट करावं लागेल आणि मग ते जे काही उत्तर असेल ते आपल्याला चेक करायचं आहे. ओके. सो हेच इथे छोटंसं लक्ष देण्यासारखी डिटेल होती. बाकी प्रश्न सोपा होता. जर तुम्हाला लसावी काढता येत असेल आणि त्याचा अर्थ कन्सेप्ट व्यवस्थित कळत असेल की लसावी म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय, तर हे तुमच्यासाठी खूप जास्त सोपा क्वेश्चन होता. ओके. सो फक्त आपल्याला काय करायचं होतं, इथे हा टेक्निक होती की आपल्याला मल्टिप्लाय करून बघायचा होता 2नी, 3नी, की इथे कोणता नंबर ह्याला फिट होण्यासारखा आहे, म्हणजे ऑप्शन मध्ये. राईट. इथे जर 664 जर ऑप्शन असतं तर तेही बरोबर असतं. ओके. तिसरा प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न काय आहे, एक आपल्याला मोठं इक्वेशन दिलेलं आहे. सो मोठं इक्वेशन काय आहे, मोठं इक्वेशन दिलंय 12 प्लस 25 मायनस 25 मायनस 25 मायनस 12. आता इथे खूप सारे ब्रॅकेट्स दिलेले आहेत आतमध्ये. सगळ्यात पहिला असं दिलंय 12 प्लस, मग असा ब्रॅकेट दिलाय, नंतर पॅरेंथेसिसचा ब्रॅकेट दिलाय 25 मायनस, मग असा ब्रॅकेट दिलेला आहे अँड देन असं स्क्वेअर ब्रॅकेट. सो हे असे आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा कधी हे असे खूप सारे ब्रॅकेट्स वाले प्रश्न येतात तर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, जो आतमधला आहे, खूप जास्त इनर मोस्ट आहे, तो सगळ्यात छोट्या ब्रॅकेट आतमधल्या ब्रॅकेट मधला आहे, आपल्याला सगळ्यात पहिला तो सॉल्व्ह करायचा आहे आणि मग बाहेरचे ब्रॅकेट सॉल्व्ह करत जायचं आहे. मग ते जास्त सोपं होतं. ओके. सो लेट अस सी, जस्ट अ सेकंड. येस. सो काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिला आपल्याला इनर मोस्ट ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करायचं आहे, जे मी बोलले. सो इनर मोस्ट ब्रॅकेट काय आहे आपला, हा आहे. राईट, हा आहे इनर मोस्ट ब्रॅकेट. सो सगळ्यात पहिला तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कोणता ब्रॅकेट मी म्हणते, हा ब्रॅकेट. राईट. सगळ्यात आतला ब्रॅकेट आधी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात आतला ब्रॅकेट जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर काय मिळतं, 25 हा असाच लिहिला. सो हा आहे 25 मायनस 12, काय येतं 13. राईट. आता सगळ्यात आतमधला ब्रॅकेट इथे कोणता आहे, सगळ्यात इनर मोस्ट हा आहे. सो आपण नेक्स्ट हा सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट हा ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत. ओके. सो हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर काय येईल, 12 प्लस 25 मायनस 12, 25 मायनस 13 काय येतं, 25 मायनस 13 12 येतं. आता इथे कोणता आहे आतमधला ब्रॅकेट, इनर मोस्ट ब्रॅकेट कोणता आहे, आता इथे हा राहिलेला आहे. सो हा आता आपण सॉल्व्ह करणार. ओके. सो काय येतं 12 प्लस 25 मायनस 12 परत काय येतं 13, आणि याचं उत्तर काय येतं 25. सो उत्तर काय आहे याचं 25. खूप जास्त सोपा क्वेश्चन होता आहे. इनर मोस्ट ब्रॅकेट सगळ्यात आधी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. जो सगळ्यात लहान आहे, जो सगळ्यात आतमध्ये आहे, तो सगळ्यात पहिला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच हा. त्याच्यानंतर मग हा करायचा आहे, जे उत्तर मिळतं ते इथे आलेलं आहे, मग हा करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा करायचा आणि मग जे उत्तर येईल ते लास्टला आपल्याला फायनल कॅल्क्युलेट करायचं आहे. सोपा क्वेश्चन होता. राईट. कधी विचारला होता, ASO मेन्स 2011चा प्रश्न होता हा. फक्त ब्रॅकेट्सला, इनर मोस्ट ब्रॅकेटला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं आणि आपल्याला अशा क्वेश्चन्सला पेनही उचलण्याची गरज नाही आहे, असा हा प्रश्न हा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2015चा प्रश्न आहे. बघूयात काय आहे. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, 469 प्लस 174 अपॉन, ह्याचा स्क्वेअर दिलाय, अपॉन
एक्स इंटू 174 असं दिलं आणि ही जी एक्सची व्हॅल्यू आहे याचा हा पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला 4 दिली आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे जी एक्स दिलेला आहे ना याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. सो पूर्ण इक्वेशनची जी व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजेच इथे. सो आपल्याला जर आपण नीट बघितलं तर आपल्याला काही रिपीटेड दिसतंय का? येस, आपल्याला काय रिपीटेड दिसतंय? 174 आणि 174 हा जो नंबर आहे तो आपल्याला रिपीटेड दिसतोय, राईट. जर मी याला ए आणि बी च्या फॉर्मॅटमध्ये घेतलं म्हणजेच मी जर ए ला कन्सिडर केला 469 आणि बी ला कन्सिडर केला 174. ओके, ए म्हणजेच आपला आपण कन्सिडर करूयात, ए म्हणजे आपण पकडूयात 469 आणि बी म्हणजे पकडूयात आपण 174 बिकॉज आपल्याला 174 174 इथे पॅटर्न दिसतोय की दोन कॉमन नंबर्स आहेत. म्हणूनच आपण काय कन्सिडर करूया, कन्सिडर म्हणजे सपोज कन्सिडर हा जो एक्स आहे, हा जो एक्स आहे त्याला कन्सिडर करूया आपण हा जो वरचा नंबर आहे तो 469 म्हणजेच ए. ओके, आपण हे सपोज करूयात की हा जो नंबर इथे सेम असेल तर हाही नंबर इथे सेमच आहे म्हणजेच हा जो एक्स असेल तो 469 आहे. तर आपण आपल्याला एक्सच विचारलेला होता आणि आपण एक्सच कन्सिडर केला आहे 469. तर आपल्याला हे चेक करायचं आहे की आपलं जे कन्सिडरेशन आहे की एक्स हा 469 आहे हे बरोबर आहे की नाही हे आपल्याला आता चेक करायचं आहे. ओके, सो आता तेच चेक करूयात की आपण जर एक्सला 469 मानतोय तर हा 469 केल्यावर म्हणजेच इथे 469 प्लग इन केल्यावर आपल्याला 4च उत्तर मिळतं का हे आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आणि जर व्हेरीफाय केल्यावर खरंच इथे 4 उत्तर येत असेल तर आपण समजायचं की आपण जी व्हॅल्यू पकडली आहे की 4 हे 469 एक्स हा 469 आहे ही व्हॅल्यू बरोबर आहे. जर ही व्हॅल्यू इथे मी प्लग इन केली आणि मला जर ह्याचं पूर्ण इक्वेशनचं उत्तर 4 मिळालं तर आपण ही जी टाकलेली व्हॅल्यू आहे 469 ही बरोबर आहे. ओके, असंच मानूयात. म्हणून आपण हे मानूयात की इथे एक्स जो आहे तो 469 आहे आणि इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. मी ए आणि बी का नावं दिली ह्याला बिकॉज जर ह्याला तुम्ही नीट बघितलं तर हे एका फॉर्मॅटमध्ये दिसतंय आपल्याला. कशा फॉर्मॅटमध्ये दिसतंय? सो हा जो प्रश्न आहे तो आपल्याला दिसतोय ए आणि बी च्या फॉर्मॅटमध्ये. कसा? लेट मी राईट इट. हा, तर हा कसा फॉर्मॅटमध्ये दिसतोय आपल्याला? हा असा ए आणि बी, ए बी जर हा असेल तर आपल्याला हा असा फॉर्मॅटमध्ये दिसतोय ए प्लस बी चा होल स्क्वेअर अपॉन जर मी एक्स ला 469 म्हणलं तर एक्सच्या जागेवर मी ए लिहू शकते, ए इंटू बी असा हा आपल्याला दिसतोय, राईट. जर मी ए 469 मानतेय आणि बी 174 मानते तर मला ह्या फॉर्मॅटमध्ये तो दिसतोय जर मी हे ए आणि बी नेम्स दिले तर. ओके, सो हा फॉर्मॅटमध्ये दिसतोय. सो आपण काय करायचं, ह्याला आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का? येस, आपण करू शकतो बिकॉज ए प्लस बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असावा, आय होप सो. सो ए प्लस बी चा फॉर्म्युला, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगते मी. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, हा याचा फॉर्म्युला आहे. आता हाच फॉर्म्युला आपण इथे काय करायचं आहे, टाकायचं आहे. सो ए प्लस बी होल स्क्वेअरच्या जागेवर हे आपल्याला टाकायचं आहे. सो हे इथे टाकून बघूयात काय उत्तर येतं आपल्याला. सो ए प्लस बी होल स्क्वेअरच्या जागेवर मी टाकलं ए स्क्वेअर प्लस 2ab अपॉन ab. ओके, इथे एक छोटंसं जे करेक्शन आहे ते नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन मध्ये जे करेक्शन आहे ते नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन मध्ये जो करेक्शन आहे तो असा आहे की इथे जो प्रश्न दिलाय ना तो असा असणार आहे. फक्त करेक्शन नोट डाऊन करून घ्या. मायनस 469 मायनस 174 चा स्क्वेअर असा आहे प्रश्न. ठीक आहे, इथे पण करेक्शन करून घ्या. प्रश्न काय आहे असा आहे 469 प्लस 174 चा होल स्क्वेअर मायनस 469 मायनस 174 चा होल स्क्वेअर हा असा प्रश्न आहे अपॉन एक्स इंटू 174 हा प्रश्न आहे आपला. ओके, सो आता जर आपण अजून डिटेलमध्ये इथे केलं आणि इथे जर खाली करेक्शन्स केले तर काय होईल, इथे मायनस ए मायनस बी चा होल स्क्वेअर. ओके, तर आता ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे?
ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस 2ab. फक्त इथे प्लस ए बी आहे आणि इथे मायनस 2ab आहे प्लस बी स्क्वेअर. ओके, हा ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आपण इथे टाकला, याचा फॉर्म्युला आता आपण टाकणार आहोत इथे खाली. ठीक आहे, ओके. सो हा झाला पहिला फॉर्म्युला ए प्लस बी होल स्क्वेअरचा. ए मायनस बी होल स्क्वेअरचा काय? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. ओके, आता इथे ब्रॅकेट्स ओपन करा. ब्रॅकेट्स ओपन केल्यावर काय होतं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हा असाच राहणार आणि हा जो आहे हा मायनस इथे मल्टिप्लाय होणार. मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केल्यावर हा मायनस ए स्क्वेअर होणार, मायनस मायनस इथे प्लस होणार प्लस 2ab, इथे मायनस प्लस मायनस होणार, सो मायनस बी स्क्वेअर अपॉन ए बी. राईट, आता इथे काय काय कट होत आहे? इथे what is getting subtracted? a square minus a square, इथे b square minus b square. सो राहिले काय? रिमेनिंग काय आहे? हे राहिलेले आहेत ab आणि ab, राईट. सो 2ab प्लस 2ab, सॉरी 2ab प्लस 2ab काय येतं? 4ab आणि डिवाइड बाय ab. आता इथे काय कॉमन दिसतंय आपल्याला? ab कॉमन दिसतो, राईट. सो आपण याला कट करणार, हा डिवाइड होतो आणि राहिले काय? 4. सो आपल्याला हा पूर्ण इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर आपल्याला 4 उत्तर मिळत आहे. म्हणजेच हा जो LHS इज इक्वल टू RHS होत आहे. म्हणजेच आपल्याला तो इक्वेशन जेव्हा आपण x इज इक्वल टू 469 घेतोय तर आपल्याला उजवीकडे सॉल्व्ह केल्यावर 4च उत्तर मिळतं जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. याचाच अर्थ जी x ची व्हॅल्यू आहे ती काय आहे? आपण कन्सिडर जी केली होती x ची व्हॅल्यू, दॅट इज 469. 469 ही बरोबर व्हॅल्यू आहे. 469 ही बरोबर व्हॅल्यू आहे. ओके, सगळ्यात पहिला आपण काय केलं? आपण 469 ला ए कन्सिडर केलं आणि 174 ला बी कन्सिडर केलं, कारण आपल्याला एक पॅटर्न दिसत होता इथे ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ए मायनस बी होल स्क्वेअरचा आपल्याला पॅटर्न दिसत होता. म्हणून आपण काय केलं? त्याच पॅटर्नच्या अकॉर्डिंग आपण एक्स ला काय कन्सिडर केला? 469 कन्सिडर केलं आणि आपण हे चेक करून बघितलं ए प्लस बी होल स्क्वेअरचा इथे फॉर्म्युला मी टाकलेला आहे आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला मी इथे टाकलेला आहे, राईट. आणि ह्या दोघांना ह्या मायनस ब्रॅकेट ओपन केले आणि मायनस मल्टिप्लाय केलं तर 4ab अपॉन ab हे उत्तर आलं. ab कट झाला आणि 4 राहिला लास्टला. सो हा जो 4 आहे ते RHS जे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 469 टाकतोय तर उजवीकडे हे आपल्याला 4 उत्तर मिळतं. याचाच अर्थ जो व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती x इज इक्वल टू 469 म्हणजे 469 हे बरोबर उत्तर आहे. सो 469 x ची व्हॅल्यू बरोबर उत्तर आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट दिस क्वेश्चन. फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असले पाहिजे, ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर. ओके, ए मायनस बी होल क्यूब आणि ए प्लस बी होल क्यूब याचा आपण पार्ट 6 मध्ये पण प्रॅक्टिस केलेली आहे. यू कॅन गो अँड चेकआउट, ते पण जाऊन तुम्ही चेकआउट करून प्रॅक्टिस करू शकता. तिथेही असा एक क्वेश्चन होता, ए मायनस बी होल क्यूबचा क्वेश्चन होता. ओके, आणि आपण त्याचे जे फॉर्म्युले आहेत तेही आपण रिवाइज केलेले आहेत. ओके, हा टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2015चा क्वेश्चन होता. इझी होता, फक्त आपल्याला फॉर्म्युले माहिती असले पाहिजे. ओके, आता फिफ्थ क्वेश्चन जो MPSC CSAT 2019चा क्वेश्चन विचारलेला आहे. सो क्वेश्चन इज लाईक दॅट एक्सच्या कोणत्या किमतीसाठी x² अपॉन 4 प्लस x² अपॉन 2 मायनस 4 ह्या समीकरणाचे मूल्य 0 to 4 या म्हणजे 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या, नैसर्गिक म्हणजेच नॅचरल नंबर. ओके, नैसर्गिक मीन्स नॅचरल नंबर्स. आणि नॅचरल नंबर्स कुठून येतात? नॅचरल नंबर्स कशापासून स्टार्ट होतात? नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात. नॅचरल नंबर्स 1 2 3 4 एक्सेट्रा इन्फिनिटी पर्यंत. सो नॅचरल नंबर्स कशापासून स्टार्ट होतात? नैसर्गिक नंबर हे 1 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 5 6 त्याच्या पुढे. ओके, इन्फिनिटी. आणि जे होल नंबर्स असतात, होल नंबर्स होल नंबर्स 0 पासून स्टार्ट होतात. सो 0 1 2 3 4 आणि एक्सेट्रा.
सो होल नंबर्स हे 0 पासून स्टार्ट होतात आणि नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात. सो 1 2 3 4 5 6 असे आपण जर पुढे इन्फिनिटी पर्यंत गेलो तर दॅट कम्स अंडर नॅचरल नंबर्स आणि होल नंबर मध्ये फक्त 0 एक्स्ट्रा एक येतो, राईट. सो दिस इज, हे असं विचारलेलं आहे की हे जी इक्वेशन आहे ह्याची जी मूल्य आहे, याचं जे व्हॅल्यू आहे ते 0 to 4 या नैसर्गिक संख्यामध्ये आलं पाहिजे. सो आपण काय करणार इथे, वन बाय ऑप्शन आपण सिलेक्ट करणार. एक्स मध्ये जे बाय ऑप्शन्स आपल्याला जे दिलेले आहेत ते एक्स मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करून बघणार की ती व्हॅल्यू आपल्याला 0 to 4 मध्ये त्याचं उत्तर येत आहे की नाही. ओके, इथे आपल्याला काही ऑप्शन नाही आहे. आता इथेच जे दिलेले आहेत ना त्याच्यातूनच आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे की आपल्याला 0 to 4 ह्याच्यामध्ये उत्तर मिळत आहे की नाही. सो एक एक एक्स मध्ये टाकून बघा. सो नाव काइंडली मेक अ करेक्शन. हा जो प्रश्न आहे ना इथे हा एक्स आहे, एक्स स्क्वेअर नाही आहे, हा एक्स आहे. ओके, सो एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस एक्स अपॉन 2 मायनस 4 ही आपली इक्वेशन आहे. सो इथे काय करायचं आहे, आपण बाय ऑप्शन, जसं मी बोलले बाय ऑप्शन आपण एक्स मध्ये जी व्हॅल्यू प्लग इन करून बघणार आहोत. सो पहिली ऑप्शन काय आहे, 3 आहे. सो आपण एक्सच्या जागेवर 3 हा टाकून बघूयात. एक्स इज इक्वल टू 3 हा कन्सिडर करून बघू आपण. सो काय येतं, 3 3 जा 9 अपॉन 4 प्लस 3 अपॉन 2 मायनस 4. काय येतं याची व्हॅल्यू, 9 अपॉन 4 प्लस, आता इथे पण 2 आणायचं आहे ना, इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. सो आपण काय करूयात, तिथे क्रॉस मल्टिप्लाय करूयात. काय येतं उत्तर, 3 मायनस 4 2 जा 8 अपॉन 2. आणि जर मी याला इथे जर मी हा सॉल्व्ह करते 3 अपॉन 2 मायनस 4, तर ह्याचे व्हॅल्यू काय येते, 3 मायनस, हा मी मल्टिप्लाय केला 4 2 जा 8 आणि ह्याचा डिनॉमिनेटर कॉमन केला. सो याची व्हॅल्यू काय येते, 8 मायनस 3 म्हणजेच मायनस 5 अपॉन 2. पण मला काय करायचं आहे, खाली जो डिनॉमिनेटर आहे याला मॅच करण्यासाठी मला खालचा डिनॉमिनेटर 4 करायचा आहे. सो मी इथे काय करणार, 2 नी मल्टिप्लाय करणार आणि वरती पण 2 नी मल्टिप्लाय करणार. सो उत्तर काय येत आहे, मायनस 10 अपॉन 4, मायनस 10 अपॉन 4. इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला करून दाखवते. 9 अपॉन 4 प्लस इथे 8 मायनस 3 मायनस 5 येतं, मायनस 5 अपॉन 2 येतं आणि इथे मला परत काय करायचं आहे, मायनस 5 अपॉन 2 आलंय ना, तर मला ह्याला 4 करायचं आहे खाली. सो मी वरती पण दोन्ही मल्टिप्लाय करणार, खाली पण. सो वरती पण खाली पण केल्यावर मायनस 10 येतं. सो मायनस 1 अपॉन 4 याचं उत्तर येतं. आणि मायनस 1 अपॉन 4 आपल्याला माहिती आहे हा नॅचरल नंबर नाही आहे, हा काय आहे, हा नेगेटिव्ह नंबर आहे. आणि नॅचरल नंबर मध्ये काय नंबर येतात, 1 2 3 4 असे नंबर्स येतात. सो हा नॅचरल नंबर नाही आहे, याचा अर्थ आपला जो पहिला ऑप्शन आहे तो कट झालेला आहे. नाव लेट अस चेक विथ द सेकंड नंबर. दुसरा नंबर काय आहे, एक्स इज इक्वल टू 4. मग एक्स इज इक्वल टू 4 टाकून बघा या इक्वेशन मध्ये काय येतं, 4 चा स्क्वेअर म्हणजेच 16 अपॉन 4 प्लस 4 अपॉन 2 मायनस 4. काय येते व्हॅल्यू. आता इथे परत तेच करायचं आहे आपल्याला, इक्वल करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचं जे डिनॉमिनेटर आहे ते 4 आलं पाहिजे. सो करा याला, इंटू 2 काय येतं, सो हा 16 कट झाला, राहिलं काय, 8 अपॉन 4 विच इज 4 2 जा 8. सो आपलं उत्तर काय आलं, 2 आलंय. म्हणजेच हा 2 काय आहे, हा नैसर्गिक नंबर आहे. जो 2 आहे तो नैसर्गिक नंबर आहे, राईट. आणि 0 to 4 च्या मध्ये पण येतो. याचाच अर्थ आपलं उत्तर काय आहे, आपलं उत्तर आहे 4. काहीच नाही, मी फक्त बाय ऑप्शन इथे इक्वेशन मध्ये टाकून बघितलेले आहेत जे नंबर्स आहेत ते, आणि जे 0 to 4 मध्ये येत आहे उत्तर, तेच जो ऑप्शन आहे ते बरोबर आहे. जेव्हा मी 4 टाकत आहे एक्सच्या जागेवर तेव्हा मला 2 उत्तर मिळतात. हे 0 to 4 मध्ये येतं, म्हणूनच 4 हे एक्स इज इक्वल टू 4 हे आपलं उत्तर आहे. MPSC CSAT 2019चा क्वेश्चन होता हा. होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स, नैसर्गिक नंबर पर्टिक्युलरली दिले होतं आपल्याला. सो नैसर्गिक नंबर, जर इथे तुम्हाला 0 हे उत्तर आलं असतं तर ते बरोबर असतं का, नाही. 0 हे उत्तर नाही यायला पाहिजे होतं, बिकॉज 0 हा नंबर 4 नॅचरल नंबर्स मध्ये नाही येत, होल नंबर्स मध्ये येतो. ओके,
सो हे सगळे सिम्पल लॉजिक कधी करणार, जेव्हा तुम्ही कन्सेप्ट नीट अभ्यास कराल मॅथचे तेव्हा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, हरप्रीत आणि गुरप्रीत. सो हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे जे गुणोत्तर आहे म्हणजेच रेशो आहे तो काय आहे, 11:9 आहे. 15 वर्षांपूर्वी विचारलंय, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. म्हणून गुरप्रीतचे आजचे वय, म्हणजेच हरप्रीत आणि गुरप्रीत काय आहे, ह्यांचे जे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे काय आहे, म्हणजेच रेशो आजच्या वयाचा काय आहे, 11:9 आहे. मग 15 वर्षांपूर्वी त्यांचा रेशो काय होता वयाचा, 4:3 होता. मग आता आपल्याला गुरप्रीतचं वय आत्ता प्रेझेंट वय काढायचं आहे. याच्यासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिला लिहून घेऊ काय डेटा दिलेला आहे. हरप्रीतचे वय, हरप्रीत आणि गुरप्रीत, राईट. हरप्रीत आणि गुरप्रीत दिलेले आहेत आणि ह्यांचे जे वय आहे, ह्यांचं जे वयाचा रेशो आहे तो काय दिलेला आहे. आता ह्यांचं जे प्रेझेंट वय आहे, प्रेझेंट वय काय दिलेलं आहे, 11:9च्या रेशोमध्ये दिलेलं आहे. जर 11:9 दिलेला आहे, जेव्हा कधी रेशो दिला असेल तर आपण त्याला नंबरमध्ये जेव्हा कन्सिडर करायचं असतं तर आपण त्याला एक्सनी मल्टिप्लाय करतो. याचाच अर्थ हरप्रीतचं प्रेझेंट वय काय झालं, 11x, आणि हे याच्याबद्दल बोलते मी, आणि गुरप्रीतचं काय झालं, 9x. ओके, हे यांची प्रेझेंट वय झालं. तर 15 वर्षांपूर्वी विचारलंय आता आपल्याला. सो 15 वर्षांपूर्वीचं वय, 15 वर्षांपूर्वी. सो 15 वर्षांपूर्वी म्हटल्यावर आपल्याला 15 मायनस करणार की ऍड करणार, आपल्याला मागे जायचं आहे. याचाच अर्थ आपण खूप 15 वर्षांआधी जायचं आहे. सो 15 वर्षांआधी याचा अर्थ आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. ओके, जर 15 वर्ष पुढे लिहिलं असतं पुढे तर आपण प्लस केला असता, पण इथे 15 वर्षांपूर्वी विचारलंय म्हणून आपण 15 हा मायनस करणार आहोत त्यांच्या आत्ताच्या वयामधून. ओके, सो आत्ताचं वय काय आहे त्यांचं, आत्ताचं वय आहे 11x आणि काय आहे, 9x. आत्ताचं वय 11x आणि 9x आहे. आणि 15 वर्षांपूर्वी म्हणजेच -15 बरोबर. आणि ह्यांचा रेशो काय दिलाय, 11/9 दिलाय. सो आपण कन्सिडर करूया, सॉरी 4:3, म्हणजेच 15 वर्षांपूर्वीचा रेशो काय होता, 4:3 होता. सो हे झाला याचा रेशो. कळलं तुम्हाला, हे 15 वर्षांपूर्वीचे मी 2 इक्वेशन्स लिहिले आहेत. आत्ताचं वय -15 म्हणजेच 15 वर्षांपूर्वी, आणि तिचा रेशो काय होता, 4 होता. आणि गुरप्रीतचा काय होता, 9x -15 म्हणजेच 15 वर्षांपूर्वी. आत्ताचं वय -15 आणि रेशो काय होता, 3. मग आता आपण ह्याला फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहूयात. फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये जर मी लिहिलं तर कसं लिहिणार, 11x -15 अपॉन 9x -15 आणि इज इक्वल टू काय आहे, त्यांचा आधीचे रेशो काय आहे, 15 वर्षांपूर्वीचा 4/3. फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे, हेच इक्वेशन फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला गुरप्रीतचं वय काढायचं आहे. सर गुरप्रीतचं वय कधी काढणार, जेव्हा आपल्याला एक्स समजेल तेव्हा. गुरप्रीतचं आत्ताचं वय जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला हा एक्स माहिती पाहिजे. जर आपल्याला एक्स माहिती असेल तर आपण तो 9 गुणा करून गुरप्रीतचं प्रेझेंट एज आपण काढू शकतो, राईट. सो आपण काय करणार, इथून ह्या हिंट दिलेला आहे ह्याच्यामधून आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो इथे काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार, हे ह्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजेच हे याच्याशी मल्टिप्लाय करणार आणि हे याच्याशी मल्टिप्लाय करणार. तर ते कसं करणार आपण, सी, सगळ्यात पहिला 3 नी ह्याला मल्टिप्लाय करा, 3 × 11x -15. 3 ला मी इथे पाठवला आणि ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय केला आणि मधलं इक्वेशन तसंच इक्वल टू तसंच राहणार, आणि हा जो इक्वेशन आहे तो वरती पाठवला, म्हणजेच 4 × 9x -15. क्रॉस मल्टिप्लाय केला, ह्याला ह्याच्या बरोबर गुणा केला, ह्याला ह्याच्या बरोबर गुणा केला. तर आता बघा काय उत्तर येतं, ब्रॅकेट ओपन करा, 3 × 11 33x
आता एक्स आणि एक्स दिसतोय मला आणि नंबर दिसतात. तर आता हा जो एक्स आहे, एक्स वाला तो आपण एका साईडला करूयात, एक्स एक्स सगळे एका साईडला करूयात आणि नंबर एका साईडला करूयात. सो 36 हा जो एक्स 33 एक्स आहे तो काय आहे, मोठ्या नंबरच्या पुढे पाठवूयात आपण, तो सोपं जातं ना सबट्रॅक्ट करायला, म्हणजेच मायनस करायला. सो हा जो 33 आहे तो प्लस मध्ये आहे, सो इथे जाऊन काय होणार आहे, तो मायनस होणार आहे. सो 36 एक्स मायनस 33 एक्स होणार. आणि हा जो 45 आहे किंवा हा जो 60 आहे तो 45 कडे पाठवल्यावर हा निगेटिव्ह आहे, इथे जाऊन काय होणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे, म्हणजेच 60 मायनस 45. फक्त नंबर्स आदला बदल केलेत. 33 ला तिकडे पाठवला, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. हा जो 60 आहे तो इथे निगेटिव्ह आहे, इथे जाऊन तो पॉझिटिव्ह झाला. सो आता ह्याचं उत्तर काय येतं, 3x इज इक्वल टू 15. याचाच अर्थ x इज इक्वल टू 15/3. सो 3 5 जा 15. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आहे, 5. x ची व्हॅल्यू 5 आहे. आणि गुरप्रीतचं वय काय आहे, गुरप्रीतचं सध्याचं वय विचारलंय आणि गुरप्रीतचं सध्याचं वय कोणत्या रेशो मध्ये आहे, हा गुरप्रीतचं सध्याचं वय काय आहे, गुरप्रीत प्रेझेंट वय, प्रेझेंट वय काय आहे तिचं 9x, आपण लिहिलेलं आहे 9x. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे, x ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. सो x च्या जागेवर इथे टाका, काय उत्तर येतं, 9 5 जा 45. म्हणजेच तिचं वय काय आहे, 45 वर्षे. सो 45 वर्षे हे बरोबर उत्तर आहे. सगळ्यात पहिला आपण काय केलंय, कन्सिडर केलेलं आहे हरप्रीत आणि गुरप्रीत यांचं प्रेझेंट वय जे 11:9 ह्या रेशोमध्ये दिलेलं होतं. सो मी त्यांचं वयमध्ये जर आपल्याला करायचं असेल नंबरमध्ये, कोणताही रेशो जेव्हा आपण नंबरमध्ये करतो तर त्याला x नी मल्टिप्लाय करतो, म्हणून मी इथे 11x लिहिलंय आणि 9x लिहिलं आहे, जसा रेशो दिलाय तसा. आणि 15 वर्षांपूर्वीचं वय विचारलंय म्हणून आपण काय केलं, त्याच्यातून 15 हा मायनस केलेला आहे, बिकॉज 15 वर्षांपूर्वी. सो आत्ताचा एज मायनस 15, म्हणजे मला आत्ताच्या वयापासून मागे जायचं आहे 15 वर्षाचा, मी आत्ताच्या वयामधून 15 वर्ष मायनस करणार. सो मी तेच केलं आहे, आत्ताचं जे वय आहे त्याच्यामधून 15 मायनस केला आणि त्याचा रेशो ऑलरेडी आपल्याला दिला होता 4:3. 15 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचा रेशो काय होता, 4:3, तेच लिहिलेलं आहे मी. सो आता ह्याला इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिला, जे 15 वर्षांपूर्वीचं जे इक्वेशन होतं ते लिहिलं आणि त्याचा रेशो लिहिला आणि दोघांना क्रॉस मल्टिप्लाय केला. 3 ला इथे गुणा केला, 4 ला इथे गुणा केला आणि नंबर सगळे रिअरेंज केल्यावर आपल्याला x ला भाग दिल्यावर वगैरे काय उत्तर मिळतं, x इज इक्वल टू 5 हे उत्तर मिळतं. आता x आपल्याला मिळालेला आहे, आपला मोठो काय होता, एक्सच काढणं हा आपला ऑब्जेक्टिव्ह होता, बिकॉज आपल्याला x जर मिळाला तर आपल्याला गुरप्रीत किंवा हरप्रीतचं वय काढता येत होतं, राईट. सो गुरप्रीतचं आत्ताचं वय काय होतं, 9x. सो मी 9x घेतला आणि 9 मध्ये आपल्याला माहिती आहे x ची व्हॅल्यू काय मिळाली, 5 मिळाली. सो 9 5 जा 45. याचाच अर्थ गुरप्रीतचं आत्ताचं वय काय आहे, 45 वर्षे. जर नसेल कळालं तर परत पॉज करा, रिव्हर्स करा, पॉज करून लिहून घ्या किंवा रिव्हर्स करा आणि परत एकदा बघा, सो दॅट तुम्हाला सोपं जाईल. ओके, लेट अस मूव्ह ऑन अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न बघूयात, जो ग्रुप बी प्रिलिम्स 2022 चा प्रश्न आहे. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 4 किलोमीटर पर आवरची स्पीड या वेगाने जातो. म्हणजेच मुंबईमधून पुण्याला काय करतोय, 4 किलोमीटर पर आवरनी जातोय आणि 6 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 6 किलोमीटर पर आवर या वेगाने तो परत येत आहे. म्हणजे तो परत मुंबईला काय करतोय, 6 किलोमीटर पर आवरनी येतोय. तर तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग. आता कधीही असं लक्षात ठेवा, कधीही डिस्टन्स जर दिला असेल, ए पासून बी कडे जातोय आणि परत बी पासून ए कडे जातोय, सो हे जे आहेत सेम डिस्टन्स, रिटर्न तिकीट जे आपण म्हणतो ना, एका जागेवरून दुसऱ्याकडे जाणं आणि परत त्या जागेवरून परत ह्या जागेवर येणे, ए टू बी आणि बी टू ए, सेम डिस्टन्स जेव्हा 2 वेळा कव्हर करत असेल आणि जेव्हा 2 स्पीड दिल्या असतील, ओके, तर आपण कधीही एक फॉर्म्युला यूज करतो, तो म्हणजे काय आहे, ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. आणि ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला जर विचारला असेल की ऍव्हरेज स्पीड काय असेल, जेव्हा 2 स्पीड दिल्या असतील आणि जे डिस्टन्स आहे तो त्यांनी 2दा कव्हर करायला केला असेल, म्हणजेच रिटर्न येत असेल त्या सेम डिस्टन्स मध्ये, तर याचा फॉर्म्युला आहे v1 इंटू v2 अपॉन v1 प्लस v2. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके,
सो कधीही जेव्हा ॲव्हरेज स्पीड विचारली असेल आणि दोन्ही स्पीड दिले असेल, परत जाण्याचा आणि परत येण्याचा, म्हणजे जाण्याचा आणि परत येण्याचा जर स्पीड आपल्याला दिला असेल, तर आपण जाण्याच्या स्पीडला V1 कन्सिडर करणार आणि परत यायच्या स्पीडला V2 कन्सिडर करणार. आणि ॲव्हरेज स्पीड विचारलं असेल, डिस्टन्स सेमच कव्हर करत आहे, फक्त जात आहे आणि तेच डिस्टन्स रिटर्न येत आहे, तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. ओके, सो आता V1 काय आहे? V1 आहे 4 किलोमीटर पर आवर. आता इथे हे पण बघून घ्या, युनिट्स पण बघून घ्यायचे कधीही की सेम आहेत की नाही. सेम नसतील तर आपल्याला त्याला एका युनिटमध्ये आणायचं आहे आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो युनिटकडे तुमचं खूप जास्त लक्ष असलं पाहिजे. ओके, युनिट सेम आहे की नाही. आता V1 V2 ह्या व्हॅल्यूमध्ये पुट करा. सो ॲव्हरेज स्पीड काय येणार या एक फॉर्म्युलामध्ये पुट करा. सो 2 इंटू V1 काय आहे 4 आणि V2 आहे 6 अपॉन 4 प्लस 6 V1 प्लस V2. सो 6 4 24 आणि 24 इंटू 2 काय येतं 48. सो 48 अपॉन 10. आणि आपण पहिल्याच प्रश्नामध्ये आपण प्रॅक्टिस केलं की जेव्हा कधी खाली 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, तर त्या तितक्या जितके झिरो आहेत त्यास तितक्या नंबर ऑफ झिरोने आपण तो पॉईंट शिफ्ट करणार आहोत मागून. सो इथे एकच झिरो आहे म्हणजेच एक पॉईंट हा इथे शिफ्ट होणार. सो ॲव्हरेज काय आहे 4 किलोमीटर पर आवर, 4.8 किलोमीटर पर आवर. सो उत्तर आहे 4.8 किलोमीटर पर आवर, 4.8 किलोमीटर प्रति तास. V1 V2 कन्सिडर केला, नंतर आपल्याला एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण काढला 2V1 अपॉन V1 प्लस V2 आणि त्याच्यामध्ये V1 V2 जे व्हॅल्यूज आहेत ते आपण पुट केलेले आहेत. काहीच नाही, जर फॉर्म्युला माहिती असेल तर हा प्रश्न खूप जास्त सोपा आहे. सॉरी, ओके, लेट अस मूव्ह ऑन अहेड. UPSC CSAT 2017 चा प्रश्न आहे हा. पी क्यूच्या तुलनेत 3 पटीने जास्त आहे. सो पी क्यूच्या तुलनेत 3 पटीने जास्त आहे, जास्त काम करतो. पी आणि क्यू एकत्रित आरच्या तुलनेत 4 पटीने जास्त काम करतात. तर पी क्यू आणि आर तिघे मिळून एक काम पूर्ण करत असतील तर त्यांना त्या कामाचे मिळालेले उत्पन्न कोणत्या प्रमाणात वाटू शकतं. सो आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे पी क्यू आणि आरचा. ओके, पी क्यू आणि आरचा. सो पी इज टू क्यू दिलेला आहे आपल्याला. सगळ्यात पहिला पी इज टू क्यू काय दिला आहे की जर पी हा क्यूच्या 3 पटीने काम करतोय, म्हणजे जर पी क्यू हा एक काम करत असेल, एक युनिट काम करत असेल, तर पी किती करतोय 3 पटीने करतोय. सो पी हा 3 पटीने क्यू पेक्षा जास्त काम करतोय. सो पी हा जास्त करतोय ना क्यू पेक्षा. सो क्यू जर एक काम करत असेल तर पी किती असेल 3 पटीने करत असेल, म्हणजेच 3 काम करतोय. आणि पुढे काय दिलंय पी प्लस क्यू, म्हणजेच पी आणि क्यू मिळून एकत्रित आर पेक्षा 4 पटीने जास्त काम करतात. म्हणजे पी आणि क्यू मिळून 4 पटीने जास्त काम करतात आर पेक्षा. म्हणजेच आर जर एक युनिट काम करत असेल तर पी आणि क्यू मिळून 4 युनिट्स काम करतायत. ओके, सो जर आर एक करत असेल तर पी आणि क्यू मिळून 4 करतायत. सो याचाच अर्थ मी इथे जर परत पी इज टू क्यू इज टू आर घेतला, पी आणि क्यू मिळून काय होतंय आर होते. आणि पी आणि क्यूच्या फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 3:1 मिळाले आपल्याला. आणि आर काय असेल आर पण 1 असेल, तेव्हाच पी आणि क्यू मिळून 4 बनतील. राईट, पी आणि क्यू मिळून तेव्हा 4 बनतील जेव्हा 3:1 फॉर्म्युला असेल. म्हणजेच पी क्यू 4 होईल आणि आर हा 1 राहील, जे इथे आपल्याला बघितलेलं आहे तसं. सो काय असेल रेशो 3:1 3:1 तेव्हाच पी प्लस क्यू मिळून 4 बनणार आणि आर हा 1 राहणार. म्हणून फॉर्म्युला काय आहे, रेशो काय आहे पी क्यू आरचा, पी इज टू क्यू इज टू आरचा रेशो काय आहे 3:1. ओके, इझी क्वेश्चन. 2017 UPSC मध्ये विचारलेला प्रश्न होता हा. ओके, 9वा प्रश्न बघूयात, जो टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 चा प्रश्न आहे. 2 वर्षांपूर्वी पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹90 होता आणि ह्या वर्षी तो प्रति लिटर 120 झाला आहे. तर पेट्रोलच्या दरात शेकडा वाढ किती, म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीज विचारलंय आपल्याला. सगळ्यात पहिला काय झालं, 2 वर्षांपूर्वी काय होती पेट्रोलची किंमत 90 पर लिटर होती, 90 पर लिटर. आणि आता काय झाली 2 वर्षानंतर 120 पर लिटर झालेली आहे. तर ह्यामध्ये किती वाढ झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सो कधीही असा शेकडेवार विचारला असेल, शेकडावार म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीज, तर आपण काय करतो दोघांमधील फरक दोघा किंमतीमधील
दोघा किमतीमधील जी जी काही किंमत दिली असेल त्या दोघां किमतीमधली फरक अपॉन अपॉन आधीची किंमत, पूर्वीची किंमत. ओके, सो हे याचा फॉर्म्युला आहे. जेव्हा कधीही शेकडावर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर काय करणार आपण, काय करणार, दोघांमधली फरक, दोघांच्या किमतीमधली फरक किती आहे आणि पूर्वीची किंमत किती आहे ती आपण लिहून घेणार. ओके, सो आधीची किंमत काय होती आणि मला शेकडा विचारलाय म्हणजेच पर्सेंटेज विचारलेत, आपण कशाने मल्टिप्लाय करणार, गुणा कशाने करणार, 100ने. ओके, सो दोघांमधली फरक काय आहे, सगळ्यात पहिला मोठा नंबर लिहिणार, 120 होता आणि दुसरी किंमत काय होती 90 आणि आधीची किंमत काय होती, 2 वर्षांपूर्वीची किंमत 90 होती आणि इंटू 100. काय येतं याचं उत्तर 30. 120 मायनस 90 काय येतं 30 अपॉन 90 इंटू 100. सो आपल्याला माहिती आहे 3 1 3, 3 2 6, 3 3 9. सो काय आलं 100 अपॉन 3. आणि आपल्याला माहिती पाहिजे की जे काही फ्रॅक्शन आहे, जे फ्रॅक्शन असे असतात मेन फ्रॅक्शन, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असली पाहिजे. सो जेव्हा कधीही 100 अपॉन 3 येतं तर ह्याची व्हॅल्यू काय येते 33 अपॉन 33%. ओके, टेक्निक हीच आहे की 100 वरती असेल आणि 3 खाली असेल तर हाच नंबर रिपीट होतो. सो 33 अपॉन 33.33%. सो व्हॅल्यू काय आहे 33.33. 100 अपॉन 3 चा व्हॅल्यू नोट डाऊन करून घ्या. 100 अपॉन 3 ची व्हॅल्यू काय आहे 33.33. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे की शेकडावाढ कधी विचारली असेल तर दोघा किमतीमधली फरक अपॉन पूर्वीची किंमत इंटू 100. जी बेस किंमत आहे तीच कन्सिडर करतो आपण कधी पण. जेव्हा कधी असं विचारलं असेल ना की असं ह्यानी वाढलेले आहे, इतकं वाढलेलं आहे, इतकं कमी झालेलं आहे, जो कधीही आपण जे बेस मध्ये आहे ती आधीचीच किंमत पकडतो. ओके, जसं की इथे आधीचीच पूर्वीचीच किंमत खाली आपण पकडतो. ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकल्यावर काय येतं 33.33 हे उत्तर येतं आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रश्न 10वा, क्लार्क 2011 चा प्रश्न आहे हा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. आता पर्याय काय दिलाय, म्हणजेच आपल्याला काय दिलाय 6⁵ दिलाय डिवाइड बाय 6 चा स्क्वेअर अपॉन इंटू 1/10 इज इक्वल टू 6 चा पॉवर किती हे विचारलेले आहे. आता आपल्याला हा बघताना खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण तुम्हाला मी ऑलरेडी एक फॉर्म्युला सांगितलेला आहे कालच की a⁻m म्हणजेच आधीच्या पार्टमध्ये a⁻m इंटू n, म्हणजे a⁻m आधी आतमध्ये m एक पॉवर असेल आणि बाहेर अजून एक n पॉवर असेल तर आपण याला मल्टिप्लाय करू शकतो या पॉवरला a⁻m इंटू n. ओके, या पॉवरला आपण मल्टिप्लाय करू शकतो जेव्हा हे असे आत आणि बाहेर असतील तेव्हा. हा एक फॉर्म्युला आहे आणि अजून एक फॉर्म्युला काय आहे a⁻m डिवाइड बाय a⁻n असं असेल, म्हणजेच a⁻n डिवाइड बाय a⁻n असेल तर a⁻m मायनस n हा पण आपण काल रिवाइज केलेला आहे आधीच्या पार्टमध्ये. a⁻m डिवाइड बाय a⁻n म्हणजे बेस सेम आहे, पॉवर वेगळे आहेत. जेव्हा हे दोन्ही भाग असतात तर त्याची जी पॉवर आहे ती आपण मायनस करू शकतो आणि a⁻m इंटू a⁻n असं असेल. दोघांचे बेस सेम आहे, पॉवर वेगळे आहेत आणि मल्टिप्लिकेशन जर साइन असेल, गुणाकार असेल, भाग असेल तर मायनस होते पॉवर, पण जर गुणाकार असेल तर पॉवर काय होते प्लस होते a⁻m प्लस n. ओके, हेच फॉर्म्युलाची टेक्निक आपल्याला इथे यूज करायची आहे. तर काय करायचं 6⁵ तसंच लिहून घ्या डिवाइड बाय 6. आता m आणि n हे काय होणार मल्टिप्लाय होणार 2/10. ओके, याचाच अर्थ 6⁵ डिवाइड बाय 6 आता 2/10 आहे. सो हे भाग जातं राईट आणि काय राहतं 1/5. आता बघा जेव्हा कधी असं डिवाइड मध्ये बेस सेम आहे 6 आणि m आणि n असतील तर काय करतो आपण त्यांची पॉवर मायनस करू शकतो. सो 6⁵ मायनस 1/5 याची पॉवर मायनस करायची. सो काय येते याची पॉवर 3/5 मायनस 1/5 काय येतं 2/5. दोघांचा बेस सेम आहे ना, वरती फक्त मायनस केलं 3 - 1 काय तर 2 आणि दोघांची जे बेस आहे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे तो तसा सेम येणार. सो उत्तर काय आलं 6⁻²/5. याचाच अर्थ ज्या क्वेश्चन मार्क आहे तिथे काय येणार 2/5. सो 2/5 हे आपलं उत्तर आहे. फक्त जी व्हॅल्यूज आहेत जे पॉवर आहे ते a⁻m इंटू n केलं, मल्टिप्लाय केला 2/10 येतं ह्याची पॉवर आणि हे दोन्ही भाग जातं 1/5 राहतं. दोघांचे बेस सेम आहेत, पॉवर वेगळे आहेत. आता डिवाइड असेल तर काय होतं पॉवर मायनस होतात बिकॉज इथे फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, बेस सेम आहे, पॉवर काय झाली मायनस झाली आणि 2/5 राहिला. सो क्वेश्चन मार्कच्या जागेवर 6 क्वेश्चन मार्क होता तर क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय आलेलं आहे 2/5 हे उत्तर आलेलं आहे. ओके,
खूप जास्त इझी क्वेश्चन होता हाही. आता आपण फॉर्म्युले बघूयात काय काय आहेत. फॉर्म्युले आपण काय काय बघितले पूर्ण रिवाइज करूयात आता. 10 प्रश्नांमध्ये आपण फॉर्म्युले काय काय बघितले आजचे. सगळ्यात पहिला आपण बघितला a प्लस बी होल स्क्वेअर विच इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. नंतर a मायनस बीचा पण बघितला आपण. ए स्क्वेअर फक्त मायनस येतं प्लसच्या जागेवर प्लस बी स्क्वेअर, बी ला इथे प्लसच येतो हा. ओके. ए मायनस बी होल क्यूबचा पण फॉर्म्युला लिहून घ्या. ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला काय होता? ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. चौथा ए मायनस बी होल क्यूबचा पण फॉर्म्युला लिहून घ्या. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab, फक्त प्लसच्या जागेवर इथे सगळीकडे मायनस येतं जेव्हा कधी मायनस असेल. हे मी लिहित नाही, कन्फ्युजन नको व्हायला. ओके. नंतर आपण पॉवरचे फॉर्म्युला बघितले. ए रेज टू एम इंटू एन असेल तर ए एन इंटू एन असं करू शकतो आपण. नंतर आपण अजून एक फॉर्म्युला बघितला. ए रेज टू एम डिवाइड बाय ए रेज टू एन असेल तर आपण त्याचे जे पॉवर्स आहेत ते मायनस करू शकतो आणि उत्तर फाइंड आउट करू शकतो. आणि ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन असेल तर ह्याचे जे पॉवर्स आहेत ते ऍड होतात ए रेज टू एम प्लस एन. अजून आपण पर्सेंटेजचा पण फॉर्म्युला बघितला की पर्सेंटेज मधला जर डिफरन्स फाइंड आउट करायचा असेल आपल्याला हा शेकडेवाढ. किमतीमधील फरक होता डिवाइड बाय पूर्वीची किंमत. ओके. सो हे होते आजचे फॉर्म्युले. हे सगळे आपण इथे जॉट डाऊन केलेले आहेत. जे काही आपण फॉर्म्युले आज शिकले आहोत, जे काही 10 प्रश्नांमध्ये आपण जे आज प्रॅक्टिस केले ते सगळे इथे मी नोट डाऊन करून दिलेले आहेत तुम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा आहेत तेही ए प्लस बी क्यूब ए मायनस बी क्यूब ह्याचे पण फॉर्म्युले दिलेले आहेत. पटकन तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या. जर प्रॅक्टिस नसेल केली तर पटकन त्या प्रश्नांची पटकन माझ्याबरोबरच प्रॅक्टिस करून घ्या. सो दॅट तुमचं जे काही डाऊट्स असतील, जे काही रिवाइज करायचं असेल ते आत्ताच तुमचं क्लिअर होईल. ओके. सो तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते सगळे जे फॉर्म्युले आहेत ते नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की पोस्ट करू शकता. अजून तुम्ही सजेशन्स देऊ शकता की आपण अजून काय पुढे व्हिडिओज घेऊ शकतो किंवा मॅथमॅटिक्स इंग्लिश जे काही सब्जेक्ट्स असतील त्याचे टॉपिक्स तुम्ही आम्हाला विचारू शकता. काही कळवायचं असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. ओके. सो आय होप यू लाईक टुडेज लेक्चर अँड थँक्यू फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग, कीप वर्किंग हार्ड. थँक्यू.